वाफा नाही अंडी पण चांगलं आंबोडे येथे अंगणवाडी केंद्रामध्ये मुलांना जे अंडे दिले ते अंडे बघा कशा प्रकारचे आहेत. तर याच्यावर प्रशासनाने वेळेच लक्ष घालावा आणि याचा मुलांनी याचा जर पोषण आहार केल्यानंतर या मुलांवर काय परिस्थिती बितल याचा सगळ्यांना आता गांभीर्याने विचार करावा. म्हणून आमची प्रशासनाला एक विनंती आहे की अशा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे. महिलांनी सगळ्यांच्या घरी अंडू त्या मुलांना जे बघितलं फोडल्यानंतर सगळे खराब आहेत. त्याच्यानंतर ते सगळे अंगणवाडी जे लोक आहेत ते सगळे लोक ग्रामपंचायतीमध्ये आले की सरपंच साहेब ह्या अशा पद्धतीचा आमचा आहार आहे. म्हणून तुम्ही पण योगायोग आहेत तलाठी म्हणून आम्ही आज हे सगळे लाभार्थी आहेत अंगणवाडी केंद्रामध्ये आलो. त्यांना विचारलं की बाबा हे अंडे का खराब आहेत. ते म्हणतात त्यात आम्ही काय शिरून नाही पाहिलं. ठीक आहे, आमचंही म्हणणं आहे खराब एक असू शकतो दोन असू शकतात, पण सगळे अंडे खराब आहेत आणि सगळे अंडे घरी गेल्यानंतर मुलं फोडून बघतात. मग अंगणवाडी केंद्राची जबाबदारी काय हा माझा सवाल आहे शासनाला. प्रशासनाला माझा प्रश्न आहे की अंगणवाडी केंद्राची जबाबदारी काय. मुलांना वाटून द्यायचं आणि घरी जाऊन खायचं अशा पद्धतीचं जर हे असेल आणि शिवाय अशा निकृष्ट दर्जाचं जेवण किंवा आहार लहान मुलांना देत असेल, कारण याच्यापैकी 3-4 मुलं अजूनही अंडून मागतात. एवढं जे खराब आहे ते लहान मुलांना काय माहिती किती खराब आहे ते, बरोबर ना. मग अशा पद्धतीचं जर मुलांना आहार दिला जात असेल तर प्रगती कशी. आणि आमचा हा आता सगळ्यात महिलांच्या आणि माझा प्रश्न आहे प्रशासनाला की अशा पद्धतीचा आहार देणाऱ्या अंगणवाडी सेविका असतील किंवा काय प्रशासन असेल त्यांच्या प्रशासनाने याचं तातडीने तपासावं आणि जे असेल योग्य ते निर्णय त्यांनी घ्यावा. ही आमची सगळ्या महिलांच्या वतीने माझी सरपंच म्हणून मी विनंती करतो प्रशासनाला. मी बोलून तेव्हा असं माझं फोटो आला असेल. आंबोडे येथील अंगणवाडी केंद्रामध्ये आज जो मुलांना आहार दिला गेला त्या आहारामध्ये अंडे होते. तर मुलं अंडे घरी घेऊन गेल्यानंतर त्यांच्या मुलांची आई आहे, आईने अंडे फोडून बघितल्यानंतर खूप खराब अंडे होते. म्हणून एका आईला वाटलं दुसरी बरं चांगलं असेल म्हणून त्यांनी शेजारी पाहिलं. दुसऱ्याने असे एकाला एक लागून गावातील सगळे अंडे चेक केले तर पूर्ण ते सगळे अंडे खराब होते. म्हणून सगळ्या महिला जमून त्यांचे लाभार्थी पण घेऊन ग्रामपंचायतीमध्ये आले आणि आम्हाला ते दाखवलं की अशा पद्धतीचं हे सगळं आहे. तर खरंच आता आम्हाला पण असा प्रश्न पडला की अशा पद्धतीच्या मुलांना जर जेवणामध्ये किंवा आहार दिला गेला तर मुलं खरंच सक्षम होतील का. आणि दुसरा विषय ग्रामपंचायत सरपंच म्हणून मी एक सांगू इच्छितो की आम्ही अंगणवाडी सेविकांना काही वेळा सूचना दिल्या गेल्या तर सूचने देताना सुद्धा आम्हाला अरेरावीच्या भाषेत उत्तर भेटतोय. मग त्यांना विचारलं कोणी विचारला पाहिजे. आणि 10-15 दिवसापूर्वी आम्ही एक अंगणवाडीच्या कारभाराबद्दल किंवा तिथल्या काय कामकाजाबद्दल अर्ज केला. तर अर्जामध्ये जेवढ्या लोकांनी सह्या केल्या त्या लोकांना पर्सनल अंगणवाडी सेविकेचा जो नवरा आहे उत्तम घांगळे म्हणून तो पर्सनल फोन करून त्यांना दमदाटी करतोय की तुम्ही सही का केली, तुम्हाला पोलिसांना बोलून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं त्यांचं दडपशाही चालू आहे. म्हणून माझी एक प्रशासनाला विनंती आहे की अशा अंगणवाडी सेविका आणि त्यांचे जे पती आहेत यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काही दिवसामध्ये उपोषणाला आम्ही बसायला तयार आहे. म्हणून प्रशासनाला विनंती आहे की हे जे असं जे प्रकार आहेत हा प्रकार अजून नाही, पहिल्यापासून आमच्या गावातील अंगणवाडी केंद्रामध्ये मुलांना शिकवलं तर जातच नाही, विषय वेगळा आहे, परंतु आहार सुद्धा व्यवस्थित वाटला जात नाही. म्हणून प्रशासनाने याची दखल घेऊन चौकशी करावी आणि त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे ही नम्र विनंती.